नाशिक जिल्ह्यातल्या घोटी शहरातल्या एका खासगी विद्यालयातल्या 8वी-9वीच्या विद्यार्थ्यांच्या दप्तरातून चक्क फायटर, चाकू, सायकलची चेन, लोखंडी कडे आणि अंमली पदार्थ सापडलेत. शाळेतल्या शिक्षकांनी विद्यार्थ्यांचं दप्तर तपासलं तेव्हा त्यांना दप्तरमध्ये फायटर आणि चाकू सापडलेत. उपमुख्याध्यापक विवेक पगारे यांनी विद्यार्थ्यांच्या कृतीची माहिती पालकांना दिली आणि यानंतर विद्यार्थ्यांना योग्य ती समज शाळेकडून देण्यात आली. शालेय विद्यार्थ्यांमध्ये वाढत्या गुन्हेगारीचं प्रमाण चिंताजनक आहे. याबाबत उपमुख्याध्यापक विवेक पगारे यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी योगेश खरियात. राज्यात शाळेतल्या विद्यार्थ्यांमध्ये सध्या भाईगिरी आणि हिरोगिरीचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढताना दिसतंय. राज्यामध्ये अल्पवयीन मुलांच्या गुन्हेगारीचं प्रमाण सुद्धा आपल्याला वाढताना दिसतंय आणि या दृष्टिकोनातून शाळेतल्या शिक्षकांनी सजग राहावं असा प्रयत्न नाशिकच्या घोटी इथल्या जनता विद्यालयाने केलेला आहे. इथल्या उपमुख्याध्यापकांनी या सर्व विद्यार्थ्यांच्या तपासणीला सुरुवात केल्यामुळे असे अनेक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. आमच्या विद्यालयामध्ये काही मुलांच्या याच्यात फायटर्स म्हणजे असं इक्विपमेंट्स, चाकूचे वगैरे, चाकू सुरी सापडली, त्याच्यानंतर कडे वगैरे लोखंडी असं सापडलेलं आहे आणि तंबाखूच्या पुड्या सापडलेल्या आहेत. आमच्याकडे पत्त्याचे कॅट्स पण त्या ठिकाणी सापडलेले आहेत. अशा गोष्टी आम्ही ते जप्त केलेल्या आहेत. आमच्याकडे ते ठेवत पण असतो आणि हे 4 वर्ष, 3 वर्ष, 2 वर्ष असं वेगवेगळ्या कालावधीत आम्ही ते गोळा करत असतो. उद्या जर काही घडलं, उद्या माझ्यावरच जर चाकू मारला एखाद्या विद्यार्थ्याने आणि पळून गेला समजा, तर मी काही करू नाही शकत. मग माझी जबाबदारीपेक्षा माझं विद्यार्थी आम्ही केंद्रबिंदू मानतो. अध्यापनाच्या माध्यमातून आम्हाला विद्यार्थी हा फार मोठा घटक आहे. विद्यार्थी आमचे दैवत आहेत. तर आमच्या वर्गामध्ये विद्यार्थी असं व्हायला नको. उद्या एखाद्या मुलीलाच मारला, एखाद्या मुलाला मारला, तर त्याला जबाबदार आम्ही आहोत आणि ते घडू नये म्हणून आम्ही प्रिकॉशन्स म्हणून आम्ही ह्या काळज्या त्या ठिकाणी घेत असतो आणि अधूनमधून त्यांचे दप्तर चेक करणं. घोटीच्या या शाळेनं एका राज्यामधल्या सर्व शाळांसमोर एक आदर्श प्रस्तुत केला आहे. आपल्या पालकांना, आपल्या विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना प्रबोधन करून एकूणच त्यांच्याबाबत सजग करण्याचा प्रयत्न या शाळेनं केला आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट बबनसह योगेश खरे, झी मीडिया, नाशिक.